नमस्कार, मी अनिल बन्ने. संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संचित टी व्हीच्या माध्यमातून आपण रोज नवनवीन कृषी तंत्रज्ञान अभ्यासत असतो, जाणून घेत असतो. तर आज असं एक झाड आत्ता आपल्या समोर आहे. एकाच झाडाला जवळपास 22 प्रकारचे आंबे आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या ठिकाणी बघू शकताय इथं जी साईज आहेत त्याच पद्धतीने वेगवेगळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीचा आंबा आणि एकाच झाडावर असा प्रयोग केलेला आहे. काकासाहेब सावंत, तालुका जत, जिल्हा सांगली येथील शेतकरी आहेत. त्यांच्या या आंब्याच्या बागेमध्ये हे सगळ्यात वेगळं पण असणारा हा आंबा आहे. चला तर आपण जाणून घेऊयात या आंब्यावरती एकाच प्रकारचे आंबे घेतलात कसं, ही कल्पना सुचली कशी आणि प्रत्येक व्हरायटीचा जे काही वैशिष्ट्य आहेत ते सर्व काय आहेत. चला तर आपण मग जाणून घेऊयात. नमस्ते, मी काकासाहेब रावसाहेब सावंत, अंतरा, श्री बनशंकरी नर्सरी अंतरा. तर माझ्या इथं मी एकाच आंब्याच्या जवळजवळ 22 वेगवेगळ्या प्रकारची कलमं जोडून एक वेगळ्या प्रकारचं झाड बनवलेलं आहे. तर माझे अंतराळ येथे, जत तालुक्यातील अंतराळ येथे नर्सरी आहे. त्या नर्सरीमध्ये मी वेगवेगळे प्रयोग करीत असतो, म्हणजे कलमे बनवण्याचे. तर माझ्याकडे आंबा, चिक्कू, चिंच, जांभळ, सीताफळ, नारळ अशा वेगवेगळ्या प्रकारचे कलमं मी स्वतः बनवतो आणि ते विक्री करतो. त्यातूनच मला एक कल्पना सुचली की आपण आंब्याच्या प्रजातीमध्ये वेगवेगळ्या जातीचे आंबे एकाच झाडावर घेऊ शकतो. अशी आयडिया सुचल्यानंतर मी साधारण 1 वर्षभरापूर्वी एका देशी आंब्याच्या झाडावरती वेगवेगळ्या फांद्यांना विविध प्रकारच्या आंब्याच्या व्हरायटी आणून जोडल्या आणि ते आता आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतं आहे की प्रत्येक फांदीला वेगळा असा आंबा लागलेला आहे. तर याची नावंसुद्धा मी इथं दिलेली आहेत बघा. हा निरंजन जातीचा आंबा आहे. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे गोडीला चांगला असा आंबा, पण साईज थोडीशी कमी राहते. तर दुसऱ्या प्रकारामध्ये मल्लिका म्हणून एक जात आहे. तर हा आंबा एकदम लांब, टेस्टला पण चांगला आहे. तर या प्रकारामध्ये मल्लिका ही जात दापोली युनिव्हर्सिटीनं तूर्तच विकसित केलेली व्हरायटी आहे. तर तिसरा प्रकार आहे बघा, सिंधू जात. तर हा सीडलेस म्हणून प्रचलित आहे. खरं तर याच्यामध्ये कोय एकदम बारीक अशी असते, एकदम बारीक कोईचा आंबा हा सिंधू जातीचा मी या ठिकाणी एक फांदी बनवलेली आहे. तर याच्यानंतर दूध पेढा. या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे याची चव ही पेढ्यासारखी असते आणि साईज पण एक मोठ्या पेढ्या एवढीच होते, पण टेस्टला एकदम गोड असा, मधुर असा हा आंबा आहे. तर चौथ्या प्रकारामध्ये केशर, आपल्या रेग्युलरली दुष्काळी भागात चालणारा असा हा आंबा केशर जातीचा, हा पण ह्या झाडावरती मी घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर आणखीन एक व्हरायटी आहे आम्रपाली. ही सुद्धा कोकण कृषी विद्यापीठानं दापोलीला विकसित केलेली आंब्याची एकदम चांगली व्हरायटी आहे आम्रपाली. तर इथं आपण आणखी बघू शकतोय रत्ना. हा सुद्धा टेस्टला एकदम मधुर असा असणारा आंबा रत्ना. तर आपण खाली बघू शकतो इकडं वनराज एक जात आहे, वनराज. हा आंबा साधारण 1 किलोपर्यंत मोठा होऊ शकतो. लोणच्यासाठी म्हणून हा आंबा चालतो. वनराज कोकणामध्ये जास्त प्रमाणात लागवड या जातीची दिसून येते. तर आपण खाली बघू शकता एकच खोड दिसतंय आंब्याचं, एकच खोड आहे आणि त्याच्यापासून विविध ब्रँचेस, विविध फांद्यावरती आलेले आहेत आणि त्या फांद्याला वेगवेगळ्या प्रकारची फळं तुम्हाला बघायला मिळतील. प्रत्येक फांदीला वेगळं फळ, त्याचा रंग वेगळा आहे, आकार वेगळा आहे आणि आता टेस्टसुद्धा वेगळी असणार आहे. पानामध्ये सुद्धा फरक दिसतोय बघा. प्रत्येक फांदीचं पान हे, काही फांद्याची छोटी पान आहेत, काही मोठे आहेत, काही एकदमच मोठे आहेत. तर वरती एक जात दिसते तुम्हाला तैवान म्हणून. हा आंबासुद्धा जवळजवळ 1.5 किलोपर्यंत मोठा आणि 1 फूट 1.25 फुटापर्यंत लांब असं ह्या जातीचं वैशिष्ट्य आहे. तैवान ही सुद्धा कोकण कृषी विद्यापीठातनं विकसित झालेली जात आहे. खरं तर विदेशी जात आहे, पण विद्यापीठात याच्यावर संशोधन चालू आहे. तर त्याच्यानंतर आणखी एक जात या झाडावरती आपल्याला बघायला मिळते, सोनपरी. हे सुद्धा दापोली युनिव्हर्सिटीमधून मी कलेक्ट केलेलं व्हरायटी आहे, सोनपरी. त्यानंतर आणखी एक व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल, नीलम जातीचा हा आंबा. हा पण एकदम टेस्टी आणि UP साईडला चालणारा हा आंबा नीलम. त्याच्यानंतर याच झाडावरती आणखी व्हरायटी आपल्याला बघायला मिळतील. आपला कोकणचा राजा
हापूस. तर हा हापूस या व्हरायटीचा आंबा या झाडावरती मी कलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर आणखी एक व्हरायटी आहे पायरी. हा सुद्धा कोकणामध्ये जास्त चालणारा आंबा पायरी. ही एक व्हरायटी आपल्याला या झाडावरती दिसून येते. तर यामध्ये या नीलम किंवा हापूस या जातीच्या फांद्यांची पानंसुद्धा आपल्याला वेगवेगळी दिसून येतात बघा. हे पान वेगळं किंवा हे वेगळं, हे पान वेगळं, असं वेगवेगळे दिसून येतात. तर आणखी एक आहे बघा भरपूर प्रमाणात लाग असणारा लालबाग. ही पण व्हरायटी मी विकसित केलेली आहे. या जातीचं फळ पिकायला आल्यानंतर एकदम कलरफुल असं एकदम आकर्षक कलर, साईज एवढी मोठी होत नाही पण कलरच्या बाबतीत हा आंबा फेमस आहे लालबाग. तर त्याच्यानंतर UP साईडचा बदाम आपल्याला या झाडावरती बघायला मिळेल. बेनिशन असं ज्याचं नाव आहे, आपल्या इथं बदाम असं म्हटलं जातं. तर तो हे आंबा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर अशा विविध व्हरायटीचे आणखी आंबे आपल्याला बघायला मिळतील. तर या झाडावरती आपण बघू शकता काही फांद्यांना फळं आली नाहीत, पण वरती पानांचा आकार एकदम मोठा आणि तो वेगळ्या जातीचाच असणार आहे. तर या इथं आणखी एक व्हरायटी आहे माझ्याकडं, विदेशी जात आहे ती क्रोटॉन. तर या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम आकर्षक फळ आहे, टेस्टी आहे आणि टिकाऊ आहे. आणि या जातीचं दुसरं वैशिष्ट्य असं की याची पानं एकदम निमुळती आणि छोटी आहेत. तर याच प्रकारात आंब्याचे आपण दुसऱ्या फांदीला बघितलं तर एकदम जाड आणि मोठं पान बघायला मिळतं. तर त्या पानांच्या तुलनेनं याची पानं एकदम लहान आणि छोटी बघायला मिळतील. तर याच झाडावरती आणखी एक व्हरायटी मी घेतलेली आहे. तर आपण बघू शकता तोतापुरी, जो बाजारात सर्वात लेट येतो आणि कापून खाण्यासाठी चांगला असणारा असा हा आंबा तोतापुरी. यालाच आपण गवे आंबा असं सुद्धा म्हणतो. जून जुलैमध्ये गाड्यावरती विकायला अशा पद्धतीचा आंबा असतो. तर अशा प्रकारे हा तोतापुरी हा एकाच झाडावर कलेक्ट केलेला तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे एकाच आंब्याच्या झाडावरती 22 व्हरायटी मी जोडण्याचा किंवा 22 व्हरायटी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रत्यक्षात आलेल्या आपल्याला बघायला मिळतील. तर माझी नर्सरी असल्यामुळं विविध प्रकारच्या व्हरायटी माझ्या नर्सरीमध्ये पण त्याची प्रत्येकाची रोपं मी लावलेली आहेत. आंब्याच्या व्हरायटी उपलब्ध केलेल्या आहेत. तर त्या सर्व व्हरायटी एकाच ठिकाणी बघायला मिळाव्यात हा एक उद्देश माझा त्या पाठीमागचा होता, की एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे आंबे कस्टमरला किंवा व्हिजिटर्स लोकांना बघता याव्यात, यासाठी मी हा एक वेगळा प्रयोग केलेला आहे. आणि तो बऱ्याच अंशी सक्सेस पण झालेला आहे. की इथं आपण बघू शकता की प्रत्येक फांदीला अगदी जवळजवळ फांदी असेल तर त्या फळाचा आकारसुद्धा अगदी वेगळा दिसतो. तर अशा प्रकारे या 22 व्हरायटी एकाच झाडावरती आणण्यात मला यश आलेलं आहे. तर यापुढं जाऊन जवळजवळ 100 व्हरायटी एकाच ठिकाणी एकाच झाडावरती बघायला मिळाव्यात किंवा त्या कलेक्ट करण्याचा माझा मानस आहे. तर ते पण थोड्याफार प्रमाणात सक्सेस होईल. आता 22 झालेत म्हटल्यावर त्यातसुद्धा यश येईल मला असं मला वाटतं. तर या 22 व्हरायटी एका झाडावरती कलेक्ट करत असताना सुरुवातीला मी प्लेन सपाट जमिनीवरती खड्डा घेऊन एक 3-3.5 फुटाचा खड्डा घेऊन त्यात माती खत वगैरे भरून कोय लावली, म्हणजे देशी आंब्याची कोय लावली. ते कोय उगवून साधारण 3 ते 4 फुटापर्यंत आल्यावर त्या झाडाला किंवा त्या कोयीपासून उगवलेल्या रोपट्याला जेवढ्या ब्रँचेस होत्या, जेवढ्या फांद्या होत्या, त्या फांद्यावरती प्रत्येक फांदीला वेगवेगळ्या जातीचं कलम जोडण्याचा प्रयत्न केला आणि तो बऱ्याच अंशी जवळजवळ 99% सक्सेसही झाला. तर अशा प्रकारे देशी आंब्याच्या कोयीपासून जे उगवलेलं रोपटं होतं त्याला मी वेगवेगळ्या 22 फांद्या जोडून वेगवेगळी 22 कलमं तयार केली. तर हे तयार करत असताना फारसं वेगळं असं नियोजन करावं लागलं नाही, कारण जमिनीमधून उगवून येणारं हे देशी आंब्याचं रोपटं असल्यामुळं त्याला रेग्युलरली खतांचा डोस, शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट आणि निंबोळी या खताचा डोस देऊन त्या झाडाची वाढ निरोगी किंवा सशक्त जोमदार कशी होईल याकडं लक्ष दिलं. आणि जोमदार वाढ झाल्यानंतर
झाल्यानंतर त्याला त्या 22 प्रकारच्या फांद्या जोडल्या गेल्या आणि त्यापुढेही जाऊन प्रत्येक वर्षी मला वाटतं साधारण 1-1.5 वर्ष झालेलं आहे या फांद्या जोडून किंवा ही कलमं तयार करून 1.5 वर्षात हे झाड ह्या झाडाची कलमं फळे देण्यास उपयुक्त अशी बनलेली आहेत. तर अशा प्रकारे फारसं वेगळं नियोजन न करता रेग्युलरली आंब्याच्या बागेला किंवा इतर बागेंना खतांचा डोस जो देता येतो तो देऊन हे झाड मी बनवलेलं आहे. तर फवारणीचं वेळापत्रकही जास्त असं वेगळं काय नाही, फक्त बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असतो ते पण हवामान ढगाळ झालं तरच, तर बुरशीनाशकाचा वापर करून ते पण मी नियंत्रणात आणलेलं आहे. तर अशा प्रकारे हे 22 कलमाचं झाड माझ्याकडे सध्या बघण्यासाठी तयार आहे. तर आंब्याचं उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांना असा एक प्रश्न पडतो की आंब्याची गळ होते. अगदी सुरुवातीच्या मोहराच्या पिरियडपासून आंब्यामध्ये गळ हा एक मोठ्या प्रमाणात ड्रॉबॅक आहे. तर त्याच्यावरती सुद्धा गळ होते, त्याच्या मागची कारणं शोधून परफेक्ट नियोजन केलं तर आंब्याचं भरपूर उत्पादन घेता येतं. जसं मी एका झाडावर 22 वेगवेगळे प्रकारचे आणले तसे आपण एकाच जातीच्या आंब्याला जर ते फवारणीचं नियोजन ठेवलं किंवा नियोजन केलं तर ते यशस्वी होऊ शकतं बऱ्या प्रमाणात. तर सुरुवातीच्या काळात मोहर अवस्थेत असताना बुरशीचा प्रादुर्भाव होतो, त्याच्यावरती 22 किंवा कॉन्टॉप ही फवारणी उपयुक्त ठरते. त्यानंतर हरभऱ्याच्या वाटाण्याच्या आकाराची फळं झाल्यानंतर वातावरणातील बदलामुळे त्या फळांची गळ होते, तर ती गळ रोखण्यासाठी प्लानोपिक्स हे आपण डाळिंब किंवा द्राक्षावर जे औषध वापरतो ते औषध अगदी परफेक्ट आहे आणि ते वापरून फवारणीसाठी किंवा ड्रीपद्वारे सोडून वापरून फळांची गळ थांबवता येते. त्यानंतर आंबे साधारण सुपारी एवढे लिंबू एवढे झाल्यानंतर एक गळ असते आणि ती गळ आपण टॉनिक वापरून बायोझाईम किंवा सायकोझाईम या प्रकारचं टॉनिक वापरून ती गळ आपण थांबवू शकतो आणि बऱ्यापैकी नियंत्रण मिळवू शकतो. अशा प्रकारे आंब्याचं उत्पादन वाढवण्यासाठी या 2-3 फवारण्या अत्यावश्यक आहेत आणि एवढं जरी नियोजन केलं तरी पण बऱ्यापैकी उत्पन्न आपल्याला आंबा बागेतून मिळवता येतं. तर या ठिकाणी माझ्या नर्सरीमध्ये 22 व्हरायटी एकत्रित जोडलेलं झाड आपण बघितलं. तर या झाडावरती जोडलेल्या प्रत्येक व्हरायटीची रोपं माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्यामध्ये नीलम, निरंजन, सोनपरी, रत्ना, सिंधू, आम्रपाली, क्रोटॉन, तैवान, वनराज, बारमाशी, बदाम, तोतापुरी अशा प्रकारच्या केशर आहे, केशर, हापूस, पायरी अशा प्रकारच्या 22 व्हरायटीची रोपं अगदी खात्रीशीर मी देऊ शकतो, कारण त्या प्रत्येकाचे मात्रवृक्षाचे प्लॅन्ट माझ्या इथं उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे खात्रीशीर रोपं दिल्यानंतर पुढचं मार्गदर्शन अगदी लागणीपासून फळ पाटवेपर्यंतचं मार्गदर्शनही माझ्या श्री बनशंकरी नर्सरी अंतराळ, तालुका जत, जिल्हा सांगली या ठिकाणी उपलब्ध होतं. फोनवर किंवा प्रत्यक्ष भेट देऊन सुद्धा शेतकरी मार्गदर्शन घेऊ शकतात. माझा फोन 24 तास चालू राहतो त्याच्यासाठी. तर अगदी फळ काढणी पश्चात तंत्रज्ञानसुद्धा किंवा काढणी पश्चातची सेवासुद्धा माझ्याकडून उपलब्ध होऊ शकते की माझ्या 10 एकर आंब्याची बाग असल्यामुळं त्या बागेतून निघणारं उत्पादन जो व्यापारी घेऊन जातो तोच व्यापारी तुमच्याही बागेत आणण्याची सुविधा मी करू शकतो. किंवा माझ्याकडे जे व्यापारी येतात, जवळजवळ 15-20 व्यापारी येतात एक्सपोर्टवाले, तर ते व्यापारी मी तुमच्या बागेत किंवा जे कस्टमर माझ्याकडून रोपे नेतात, फळांचं उत्पादन घेतात, त्यांच्या इथं पाठवून त्यांची सोय मी करू शकतो. पाहिलं शेतकरी बंधूंनो, अंतराळमधील या बनाळीमध्ये असणारा हा प्रयोग काकासाहेब सावंत यांनी केलेला आहे. एकाच झाडाला जवळपास 22 प्रकारचे आंबे आत्ता आपण बघितलेला आहे आणि अशाच प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीचे त्यांच्याकडे रोपं देखील मिळतात आणि 10 एकरचा केशर आंब्याचा उत्कृष्ट प्लॉट देखील या तालुक्यामध्ये आहे, अंतराळ या गावामध्ये. तर निश्चितच आपणही कधी या रूटवर असाल तर निश्चितच भेट देऊन याची सर्व माहिती घेऊ शकता आणि रोपंही मागवू शकता. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा संचित टीव्ही न्यूज. अनिल बन्नेसह प्रियांका गावडे, संचित टीव्ही न्यूज, महाराष्ट्र.